तर मी तुम्हाला हे दाखवणार होतो की ड्रीम्स मीडियाने बनवलेला एक डिझाईन जिथे आम्ही चहा प्यायला आलो होतो. आमच्यासाठी ते एकदम अनएक्सपेक्टेड होतं. सरप्राईज होतं. काही सानिकाने डिझाईन केलंय. गाईज इथे माउंट होत नाहीये तर काहीतरी म्हणजे व्हिडिओ थोडी छोटी येते. तर बघूया. अरे चावी कुठे? चावी इथेच राहिली. तर नमस्कार मित्रांनो, या पप्पांच्या बुटांना इग्नोर करा आणि माझ्यावर लक्ष द्या, माझ्यावर. आणि आज मी खूप दिवसांनी माझ्या व्लॉगला सुरुवात केली आहे. माझा लास्ट व्लॉग आहे कोकणचा, ज्याचा पार्ट 2 अजून आलाच नाही आहे. तो पार्ट 2 जर तुम्हाला बघायचा असेल तर आधी माझा हा व्लॉग बघा. आणि तो शूट झाला आहे मेमध्ये, त्यामुळे त्यानंतर मी जॉबला होतो, त्यामुळे जॉबचं काम करता करता मला एडिटला वेळ नाही मिळाला. आणि खरं तर हे कारण आहे, मला एडिटला कंटाळा आलेला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आणि तो व्लॉग मी टाकेल लवकरच. आणि सध्या माझं असं चालू आहे की आत्तापासून म्हणजे आजच्या डेटपासून, मी आजची तारीख आहे 24 नोव्हेंबर 2025, या तारखेपासून मी डेली व्लॉग्स करणार आहे. तर त्यासाठी थोडं मला प्रोत्साहन म्हणून सबस्क्राईबचं बटन थोडंसं दाबलात तर बरं होईल. आणि जेवढं तुम्ही लोक सबस्क्राईबचं बटन दाबाल तेवढं मला मोटिवेशन मिळेल. आणि जसं जसं माझा आकडा वाढेल तसे तशी माझ्या व्लॉग्सची संख्या पण वाढेल. सो त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे कोणी नवीन आले असतील त्यांनी पहिलं ते लाल बटन दाबा, माझ्या टिक्क्यासारखं. सो पहिलं ते बटन दाबा, देन आपण पुढे बोलूया. तर आज मी उठलो आहे सकाळी लवकरच, सगळी कामं वगैरे आवरली आणि मी असंच बसलो होतो, जस्ट रील स्क्रोल करत होतो. तर मला रील स्क्रोल करता करता सापडलं एक रील, ज्यामध्ये थोडंसं मला मोटिवेशन मिळालं की बेट क्या रहा है, उठ मोबाईल ले और बना कॉन्टेंट नाही. तो त्या रीलमुळे मला जराशी किक बसली आणि मी फोन उचलला, रील बोलतोय सॉरी, मी व्लॉग चालू केला. आणि मी विचार केला की व्लॉगमध्ये दाखवू काय. तर मी असं ठरवलं आहे की माझ्या डेली रुटीन मी माझ्या या व्लॉग मार्फत तुम्हाला दाखवणार आहे. बेसिकली मी पहिला जॉब करत होतो. सो मी जॉब करून थोडाफार एक्सपिरियन्स घेतला आणि त्या एका जॉबच्या मागून, म्हणजे कसं बोलू मी कळत नाही आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. त्या जॉब थ्रू मला एक मोटिवेशन मिळालं आणि मी माझं एक छोटंसं स्टार्टअप चालू केलं आहे, ज्याचं नाव आहे ड्रीम्स मीडिया. ती एक मार्केटिंग अँड ॲडव्हर्टायझिंग एजन्सी मी जी चालू केली आहे. तर त्यातच मी सध्या फोकस करतो आहे. त्यासाठी मी काय काय करतो, त्यासाठी मी कुठे कुठे फिरतो, काय काय गोष्टी करतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या ब्लॉग्समध्ये बघायला मिळतील. सो चॅनलला सबस्क्राईब करायला परत एकदा मी सांगतो विसरू नका. आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा ब्लॉग टाकेन तेव्हा तेव्हा तुमच्या नोटिफिकेशनमध्ये घंटा वाजेल आणि तुम्हाला आठवण करून देईल की प्रफुल्ल भाईने ब्लॉग अपलोड केला आहे. सो आजचं मी बसलो होतो आणि मला कॉल आला महाराष्ट्र टाइम्सकडून. ते बेसिकली मी त्यांच्यासाठी काम करतो, माझी एजन्सी काम करते. तर त्यांचा एक इव्हेंट आहे, पियुष मिश्रा कॉन्सर्ट. हा जो इव्हेंट आहे जो मुंबईत झाला, त्याचा शुभारंभ या नोव्हेंबरमध्येच झाला आहे गेस. हो, 7 नोव्हेंबरला मुंबईमध्ये त्याचा शुभारंभ झाला शानमुकानन हॉलला. तर त्याचे मल्टिपल शोज होत आहेत ऑल ओव्हर अक्रॉस इंडिया टूर आहे. तर त्याचा एक छोटासा आपल्याला डिझायनिंगचा पार्ट आपल्याकडे आलेला आहे. तर तो पार्ट आपण आज कवर करणार आहोत. आणि त्या पार्टचं डिझायनिंग आपल्याकडे आलं आहे, प्रिंटिंगचं. सो त्या ॲड्स आहेत, पॉइंटर्स आहेत. सो त्या गोष्टी आपण आज डिझाईन करणार आहोत. तर ते आपल्याला त्यांच्याकडून एक आपल्याला क्रिएटिव्ह ब्रीफ आलेलं आहे की त्यांना काय काय नीड आहे, कुठे कुठे लोगो प्लेसमेंट आहे वगैरे वगैरे. त्या सगळ्या गोष्टी आपण पुढे दाखवणार आहोत. तर आता सध्या मी त्यांच्याकडून काही मटेरियल यायचं बाकी आहे, त्यासाठी मी थांबलो आहे. तर आज ते मटेरियल गोळा करतो आणि डिझाईनला बसतो. मी तुम्हाला सांगितलं आणि तेवढ्यात बेल वाजल्याने माझी मम्मी आलेली आहे कामावरून. तर ती विचारत होती काय करत होतास दरवाजा वगैरे लावून. मी म्हटलं आजपासून ब्लॉगची सुरुवात करतो आहे परत. तर मम्मी हसली जराशी. तर मम्मीचं काय मत आहे की मी परत ब्लॉगिंग चालू करतो आहे त्याच्यावर. घरात बसून तेवढं तरी केलं पाहिजे ना. हेच उत्तर मुलांना मिळतात, घरात बसून काहीतरी केलं पाहिजे. तर त्यासाठी मी ब्लॉग चालू केलं आहे. मम्मी जरा सांग सबस्क्राईब करायला. मला बोलायलाच येत नाही ना. बोल प्रयत्न कर. सबस्क्राईब नाही येत ना. बोल. सबस्क्राईब करा माझ्या मम्मीच्या वतीने मी सांगतो, सबस्क्राईब करा मला. आणि हां, सबस्क्राईब करा हे सांगायला कसली लाज भाई. सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला व्लॉग्स बघायला मिळतील, सिंपल बात आहे. तर आता मला तू शूट केलंय हो, आणि मी हार्टबीट करते. मग काय झालं.
मम्मी है, मम्मी कुछ भी बोल सकती है. तर आता मी जेवायला बसतोय. जेवायला आहे चपाती आणि मुगाची काय ग उसळ, मुगाची उसळ. तुम्हाला हा बाजूला कोणतरी नवीन दिसत असेल माणूस, तर हा माझा मित्र आहे बिल्डिंगमधलाच, छोटूसा मित्र जो माझ्याकडेच असतो. म्हणजे त्याचे मित्र आहेत खरं तर, पण तो त्यांच्याबरोबर जात नाही खेळायला, तो माझ्याबरोबरच असतो. त्याला काहीतरी नवनवीन शिकायला मिळतं माझ्याकडे बरोबर. तर तुला काय वाटतं काही? आणि एक मित्र गेला आता कुठे गेला सांग आपला मित्र? तिरुपती. त्या मित्राचं नाव तो काय? आला की तुम्हाला दररोज ह्याच्यासोबत दिसेल. मम्मी गायब आहे, असं थोडी आहे म्हणजे की घरचे मला सोडत नाही. भाई. ये सब ब्लॉग में नहीं बोलने का भाई. भाई अपमानजनक बातें कर रहा है. ठीक आहे, तर मी पटापट जेवून घेतो आणि मग आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. तर मी आता जेवून झालो आहे मस्तपैकी, माझं पोट भरलं आहे बऱ्यापैकी. तर मी तुम्हाला दाखवतो की मी तुम्हाला जे बोललो होतो पियुष मिश्रा कॉन्सर्ट, तर हा कॉन्सर्टचं जे माझ्याकडे काम आलं आहे हे पुणे क्रिएटिव्हचं आहे. म्हणजे पुण्याचं काम आहे हे. ऑल ओव्हर इंडिया टूर आहे, ते तुम्हाला दिसत असेल लिहिलेलं इंडिया टूर. तर इंडिया टूरचं काम आलं आहे माझ्याकडे. हा मोठ्या लेवलला कॉन्सर्ट होणार आहे, तर त्याचा मी भाग आहे. डिझायनिंगचा एक छोटासा का होईना पण भाग आहे, त्यासाठी मला आनंद होतो आहे. आणि हे डिझाईन ऑलरेडी मी थोडंफार बनवून ठेवलं होतं, फक्त त्यांच्याकडून मला QR कोड यायचा बाकी होता आणि एक लोगो यायचा बाकी होता. तर तो लोगो आता आलेला आहे, तर तो मी प्लेस करतो फटाफट आणि तुम्हाला डिझाईन दाखवतो. तर डिझाईन रेडी झालेली आहे, बघू शकता वरती महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, पुणे टाइम्स. आणि हे ईमेलर आहे, हे ईमेलवरती जातं असं पोस्ट, एक प्रमोशनल पोस्ट टाईप. तर मित्रांनो माझं आता काम झालेलं आहे कंप्लीट, आणि आता मी चाललो आहे माझ्या कामाला. तर जे दुसरं काम मी तुम्हाला सांगितलं, चल मग मी येतो, जे मी तुम्हाला सांगितलं दुसरं काम, त्या कामासाठी चाललो आहे. तर चला जाऊया, फाटकाला वेळ जाईल, परत चप्पल घालू आणि निघूया. गाडी कुठे लावली? मित्राला काल गाडी दिलेली, त्यांनी गाडी इथे लावली. गाडीवर पूर्ण धूळ बसली, आरशे वगैरे खराब झाले, सीटवरती मांजरीने पाय टाकले. गाडी साफ नंतर करूया, आधी फाटक जाईल, पटकन निघूया. तर सक्सेसफुली आपल्याला दिव्याचा फाटक तर मिळाला, पण इथे तुम्ही बघू शकता दातिवलीचा फाटक अजून लागलेलाच आहे. इथून ट्रेन आली. तर हे इथलं नेहमीच आहे, इथे एक तरी फाटक लागतो, एक मिळाला की दुसरा लागतो. आता मी डोंबिवलीला चाललो, गाडीवर धूळ पण तशीच आहे बघा. गाडीवरची धूळ आपण पुढे एकदम निवांत साफ करूया आणि मग निघूया आपल्या पुढच्या जर्नीकडे. तर आता आपण एका ठिकाणी थांबलोय, जरा गाडीवरती फडका मारून घेऊया. ला पडका मारून झालाय रेडी. तर एकदा आपण फोन इथे माउंट करून बघूया, आपल्याला व्लॉग मध्ये कसं फुटेज मिळतं. एकदम इथे माउंट झाल्यावरती तुम्हाला भेटतो. गाईज इथे माउंट होत नाहीये, तर काहीतरी म्हणजे व्हिडिओ थोडी छोटी येते. तर बघूया. अरे चावी कुठे? चावी इथेच राहिली. चावी लावूया आणि निघूया आपल्या पुढच्या जर्नीकडे. आपण सध्या तरी बघू, काहीतरी जुगाड करू त्याच्यावरती आपल्याला दिसायचा. A few moments later. तर मी आता आलो डोंबिवलीला, खूप अंधार झालेला दिसतोय तुम्हाला, पण आम्ही आता एका ठिकाणी जाऊन आलो, आम्हाला तिथे काही रेकॉर्ड करता आलं नाही. तर मी माझ्या फ्रेंडसोबत आहे, सानिका. तर आम्ही खरं तर तिला PC बघायला जात होतो, पण PC बघितला आम्ही, पण आमचा थोडा जास्तच महाग जातो आहे PC. तर आम्ही आता उद्या किंवा परवापर्यंत जाणार आहोत मोठ्या मार्केटला बघायला. तर बघू तिकडे आपल्याला सेम कॉन्फिगरेशन कितीपर्यंत पडते. अँड देन आमच्या फॅमिलीमध्ये नवीन PC येणार आहे, एकदम मोठा लाईटी एकदम जगामगा. तर आता खरं तर आम्ही जाणार होतो आमच्या एका मीटिंगला, पण आमची मीटिंग झाली कॅन्सल.
तर त्यानिमित्ताने आमची एक अजून एक मैत्रीण येते आम्हाला भेटायला. मॅडम जरा त्रस्त झालेल्या जॉबमुळे, तर आता आम्ही तो स्ट्रेस रिलीफ करायला चाललो आहे जरा शांततेत. तर आमची ती दुसरं एक भूत आला की तुम्हाला भेटवतो त्या भूताला. तोपर्यंत आमच्या ब्लॉगमध्ये बनून राहा. आता आमचा प्लॅन बदलला आहे आणि आम्ही आलोय, तुम्ही बघू शकता, महाराजा चायवाल्याकडे. तर काय बोलता? आता माझं रॅन्टिंग सुरू होणार आहे, तर ते तुम्हाला ऐकायचं नाही आहे. मला ऐकायचं. काय पोरी ना हे कॅमेरा बोलायला दिला होता, चालू झाले डायरेक्ट केसा करायला. आता मला जराशी भूक लागली म्हणून काहीतरी खायला मागवलं. मोमोज, चीज मोमोज खाणार आहे किती दिवसांची. आणि फ्रँकी मागवले. मी मोमोज खूप खाल्ले. किती दिवसांनी. नव्हती आवडली. लास्ट आपण खाल्ली होती. त्याला 200 रुपये भरले त्यासाठी मला नव्हती आवडली. एक 250 रुपयाचं होतं ना, त्यात पण 2-2 पीस मिळाले. म्हणून सांगू, खायला जाल तेव्हा कमी जा, म्हणजे जास्त खायला मिळतं. आमचं तिकडे पोस्टर लागलं. हो गाईज थांबा, मी बॅक कॅमेरा झालो घर. तर मी तुम्हाला हे दाखवणार होतो की ड्रीम्स मीडियाने बनवलेला एक डिझाईन, जिथे आम्ही चहा प्यायला आलो होतो. आमच्यासाठी ते एकदम अनएक्सपेक्टेड होतं. सरप्राईज होतं. काही सानिकाने डिझाईन केलंय, मला दाखवतो ती डिझाईन. हे तू साईडला हो. वरून खाली सगळं आम्ही डिझाईन केलं, तो पूर्ण इथपर्यंत. तर असा खूप आनंद होतो. आपण जे काम करतो ते बघायला आनंद होतो. आम्ही जर बोलतोय तर जरा थांबावं, नंतर स्ट्रॅटेजिक पार्टनर तुम्हाला सांगतो. आता कोणतरी म्हणालेला थोड्या वेळापूर्वी, ही झेंझी पोरं ना आणि ही स्वतः काय येडचाळ करते. आता आमची ऑर्डर आली आहे आणि याच्यामध्ये आम्ही मागवले खरं तर महाराजा मधून, आणि आलंय आम्हाला बर्गर किंग. हा बोललंच नाहीये. आज सांग तिकडे. समझ के बोल रहा हूँ, बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो. चुकीची लिहिली असं वाटते मला. आणि कॉफी नाही लागत, कॅरमेल सारखं लागते काय. जाखेर पूछके आओ. आले, मी खातोय. हे कल्याणीसाठी थांबले आणि कल्याणी आमच्या तिकडे लढा देते. कोल्ड कॉफी होती. तुला काय म्हणणं आहे, त्यांनी कोल्ड कॉफी दिली नाही का? मे बी त्यांच्या लाईट गेले त्यामुळे जास्त कुलिंग झालं नाही. तोंड बघा, हसते बघा किती. काय झालं त्याला? काय आलं? एक आधी कॉफी पाहिजे तर लाईट नव्हती. आता लाईट आली तर त्यांना कोल्ड कॉफी द्यायची नाहीये. त्यांनी मला हेझलनट कॉफी दिली जी थंड पण नाहीये. भेट कंट्रोल. तर मित्रांनो, आत्ताच मी त्या दोघींना सोडलं स्टेशनला आणि आता मी चाललोय घरी. तर असा होता माझा आजचा दिवस. थोडा बोरिंग होता, काय प्रोडक्टिव्हिटी काही झाली नाही आहे, पण असंच माझी डेली लाईफ बघण्यासाठी आणि असंच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करा. जर तुम्हाला काय वाटतं किंवा मी नेक्स्ट टॉपिकवर व्लॉग बनवावा त्या गोष्टी मला कमेंटमध्ये सांगा.